श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त। वास्तू आणि आपलं घर, वास्तूचा आपल्या घराशी आणि त्या शास्त्राशी खूप संबंध आहे। वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक स्थानाला आणि प्रत्येक जागेला एक विशेष महत्त्व आहे आणि हेच आपल्याला माहीत नसतं। घरामध्ये कोणत्या स्थानाला काय महत्त्व आहे आणि त्या ठिकाणी आपण काय ठेवायचं, काय ठेवू नये याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आणि ब्रह्मस्थान म्हणजे काय, ब्रह्मवास्तू म्हणजे काय याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न आणि ब्रह्मवास्तूत केल्या जाणाऱ्या चुकांमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावर उपायही सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ब्रह्मस्थान म्हणजे काय तर आपल्या घराचा जो मध्य केंद्रबिंदू येतो त्याला ब्रह्मस्थान म्हणतात। म्हणजे आपल्या घराची लांबी रुंदी काढल्यानंतर जो मध्य येतो ना त्या मध्याला ब्रह्मस्थान म्हणतात किंवा ब्रह्मवास्तू म्हणतात। मग या वास्तूला एवढं महत्त्व काय आहे या जागेला तर आपल्या घराचं नाभिस्थान हे ब्रह्मवास्तूला मानलं जातं। घराचं नाभिस्थान म्हणजे तुमची नाभी आहे ते आपल्या शरीराचा केंद्रबिंदू आहे। मग आपल्या नाभीवर जर काही जड वस्तू ठेवली तर श्वास कुंठित होतो। तसं ब्रह्मस्थानामध्ये आपण जर काही जड वस्तू अडगळीचं सामान जर ठेवलं तर त्या वास्तूचाही श्वास कुंठित होतो। आणि श्वास कुंठित होतो म्हणजे काय तर त्या घरातील कर्त्या पुरुषांची कामे अडायला सुरुवात होते आणि काम पूर्णत्वात जात नाही। हे सर्वात पहिलं उदाहरण आहे ब्रह्मवास्तूमध्ये ठेवल्या जाणाऱ्या अडगळीमुळे। त्यानंतर ब्रह्मवास्तूमध्ये आपण काय ठेवावं तर ब्रह्मवास्तूमध्ये काहीच ठेवत नाही। ब्रह्मवास्तू ब्रह्मस्थळ हे आपल्या घराचा केंद्रबिंदू देवतांचं ऊर्जा केंद्रस्थान मानलं जातं। म्हणजे जिथून देवांची ऊर्जा निघते ते स्थान मानलं जातं। त्यामुळे या स्थानामध्ये फक्त शुद्ध स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आणि मोकळी जागा असावी, यामध्ये दुसरं काहीही नसावं। जास्त खिडक्या किंवा दरवाजेही या स्थानात येणार नाहीत याचीही काळजी घ्यावी। ब्रह्मस्थानामध्ये जिना नसावा, ब्रह्मस्थानामध्ये बेडरूम नसावी, ब्रह्मस्थानामध्ये अडगळीचं सामान नसावं। ब्रह्मस्थानामध्ये आपण जे काही खड्डे करतो आणि फुलं झाडं किंवा घरामध्ये काही प्लॅन्ट लावतो तर हेही सर्वात मोठ्या दोषाला कारण होतं। कारण जसं की आपण आपल्या घरामध्ये त्या ब्रह्मस्थानामध्ये काही खड्डा किंवा काही खोल ठेवतो जागा, त्यावेळेला त्या घराचं जी प्रगती आहे ती खालावत जाते आणि विनाकारण त्या घराला अडीअडचणी आणि दोष निर्माण होतात। हे दोषाचं कारण मूळ काय असतं हे बऱ्याच वेळेला कळत नाही, पण ब्रह्मस्थानात ह्या गोष्टी केल्यामुळे ते स्थानात लागलेल्या दोषामुळे आपल्याला त्याचा परिणाम नक्की जाणवतो। ब्रह्मस्थान जसं शरीरात माणसाच्या बेंबी जी असते ती ब्रह्मस्थान मानलं जातं। मग आपल्या शरीराचा भाग जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्या पोटाचा भाग हा वरती असतो। त्यामुळे ब्रह्मस्थान हे घराच्या नेहमी उंचावर असावं। म्हणजे इतर जागेपेक्षा ब्रह्मस्थान हे थोडंसं उंच असावं, खाली नसावं। समतोल असलं तर चालतं पण खाली नसावं जास्त, ते आपल्या घराशी समतोल किंवा थोडंसं उंचही चालतं। ते कारण नाभिस्थान आणि केंद्रबिंदू असल्यामुळे आणि वास्तुपुरुष जो आपल्या घराचा मालक असतो त्याचं ही स्थान म्हणजे त्याचाही मध्य बेंबीचा केंद्रबिंदू हे ब्रह्मस्थान आहे। त्यामुळे या स्थानामध्ये आपण चूक करताना ही करू नये की त्या स्थानामध्ये जिनाही आपल्याला घ्यायचा नाही आहे। जिना घेतल्यामुळे काय होतं तर त्या घरामध्ये एकतर कटकटी निर्माण होतात, विवाहासंबंधित अनेक प्रश्न त्या कुटुंबामध्ये उपस्थित होतात आणि लहान मुलं जे असतात त्या घरामध्ये त्यांचं अनारोग्य या गोष्टीमुळे भयंकर वाढतं। आणि त्यानंतर घरामध्ये आपल्याला या बेडरूम करायची नसते किंवा मुख्य जो घराचा मालक आहे त्यानेही त्या घरामध्ये वास्तव्य किंवा झोपण्याची जागा करायची नसते। त्यामुळे त्या घराण्यातल्या व्यक्तींना दोष लागतात। घरातील कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळही काहींची या ब्रह्मस्थानामुळे येते। पती पत्नींमध्ये वादही या ब्रह्मस्थानामध्ये झोपण्याची जागा असेल तर निर्माण होतात। काहींचे घटस्फोटापर्यंत ही वेळ जाते ह्या स्थानामुळे। कारण मुळातच हे स्थान असतं देवकार्य, म्हणजे देवांचं दैविक ऊर्जा जी निर्माण होते आपल्या घराची ती ह्या ब्रह्मस्थानापासून निर्माण होत असते। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की ब्रह्मस्थान हे नेहमी मोकळं असावं। या स्थानामध्ये आपण करू काय शकतो तर आपल्याला काही उपाय नक्कीच आपलं ब्रह्मस्थान जे दैविक ऊर्जेचं स्थान आहे ते आपल्या घराच्या भरभराटीसाठी उपयोगी येण्यासाठी काही उपाय आपल्याला नक्की करता येतात।
तर पहिला उपाय आपल्याला करता येतो तो म्हणजे रविवार ते रविवार, म्हणजे या संडेला केलं तर पुढच्या संडेला आपल्याला हा उपाय करायचा असतो. आपल्याला थोडंसं कच्चं दूध आणि केशराचे दाणे घ्यायचे असतात 4-5 आणि ते तुम्हाला त्यात एकत्र करून आपल्या ब्रह्मस्थानामध्ये त्याचा शिडकाव तुम्ही करू शकता. यामुळे काय होतं, ते जे ब्रह्मस्थान असतं ना ते ॲक्टिव्ह होतं आणि त्यामुळे ऊर्जा त्याची वाढते आणि त्याचा शुभ लाभ आपल्या घराला नक्की होतो. यानंतर काय करायचं असतं की ओम जो आहे ब्रह्मनाद ज्याला मानलं जातं, सृष्टीचं पहिलं स्फुरण ज्याला ओम म्हणतात, त्या ओम अक्षर आपण आपल्या ब्रह्मस्थानामध्ये लिहू शकतो. मग तो कोणत्याही कोपऱ्यात लिहा, ईशान्य कोपऱ्यात लिहिला तर उत्तम, किंवा कुठेही जिथे जागा आपल्याला योग्य वाटेल तिथे आपण ओम हा शब्द लिहायचा आहे. हळदीने लिहिला तर उत्तम, कारण हळद ही त्रिपुर सुंदरी आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांना प्रिय असलेली हळद, ह्या हळदीचा बृहस्पतीशी म्हणजे गुरुग्रहाशी संबंध असतो, शुक्र ग्रहाशी संबंध असतो आणि शुक्र ग्रहाचा आपल्या धनाशी संबंध असतो. त्यामुळे धनस्थानात ज्यांच्या शुक्र शुभ आहे त्यांनीही ओम या शब्दाचा तिथे उच्चार आणि लिहू शकता. आपण कशावर लिहायचं तर कागदावर लिहून तिथे आपण चिटकवू शकता किंवा भिंतीवरही लिहिलं तरीही चालतं. त्यानंतर एखादा मंत्र, जो मंत्र आपल्या नित्यपठणात असतो, आपल्या इष्टदेवतेचा असतो, तो मंत्रही आपण या स्थानामध्ये लिहू शकता. एवढंच ते आपल्याला ब्रह्मस्थानात करायचं असतं. इतर कोणत्याही गोष्टी आपण ब्रह्मस्थानात करू शकत नाही. अडगळीचं सामान, जिना, बेडरूम, पाण्याचं स्थान या ठिकाणी आपल्याला करायचं नसतं. टॉयलेट बाथरूमची जागा तीही आपल्याला ब्रह्मस्थानात अजिबात करायची नसते. यामुळे घरात अपमृत्यूचं संकट येतं, घरातील व्यक्तींचं आरोग्य बिघडतं, आजार काय आहे त्याचं निदानही होत नाही आणि विनाकारण आपल्या घरातला पैसा खर्च होतो. काही घरांमध्ये पैसा खूप येतो पण तो टिकत नाही आणि त्याला अनारोग्य हे एक कारण असतं की त्या घरातल्या व्यक्तींचं आरोग्य हे व्यवस्थित राहत नाही. त्यालाही या ब्रह्मस्थानातल्या काही चुका कारणीभूत असतात. टॉयलेट बाथरूम किंवा पिण्याच्या पाण्याची जागा, किचन हे आपल्याला या घरात करायचं नसतं. किचन जर आपण ब्रह्मस्थानात केलं तर त्या घरातील व्यक्तींना कधीही अन्न पूर्ण पडत नाही. म्हणजे तुम्ही भरलेलं महिन्याचा किराणा असू द्या तो आतमध्ये संपणार, कारण त्या ब्रह्मस्थानामध्ये ती ऊर्जा जी असते ती आणि आपल्या अन्न करण्याची ऊर्जा ही विरोधाभास असते. अग्नितत्व आहे ते आणि ब्रह्मस्थान हे जडतत्व पृथ्वी तत्व आहे. देवकार्यासाठी ठेवलेली ती दैविक ऊर्जेची जागा आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण चुकूनही किचन करायचं नसतं. किचनची जागा ही अग्नी दिशेला असते. त्यामुळे या ब्रह्मस्थानामध्ये आपण फक्त नीटनेटकं आणि स्वच्छ ब्रह्मस्थान आपल्याला ठेवायचं आहे. आता शहरामध्ये कधीकधी जागेच्या अभावी ब्रह्मस्थान हे स्वच्छ आणि मोकळं ठेवणं शक्य नसतं. मग कमीत कमी त्या ब्रह्मस्थानामध्ये आपण असं काहीतरी करून ठेवू शकता ज्याने त्या स्थानाचा दोष आपल्याला लागू नये. ओम असलं किंवा दुधाचा शिडकाव असलं आणि नंतर आपला इष्टदेवतेचा मंत्र लिहून ठेवणं असलं तर यामुळे काय होतं, ते व्हायब्रेशन जे मंत्राचे असतात ना ते त्या पूर्ण घरातली जी एनर्जी असते ना ती सकारात्मक करतात आणि त्या घरातल्या व्यक्तींचे जे विचार असतात तेही सकारात्मक होतात, घरात शांतता नांदते. हे सर्व होतं ब्रह्मस्थानामुळे. काही ब्रह्मस्थानांमध्ये असंही आहे की ब्रह्मस्थानामध्ये ऊर्जेचा प्रकाश म्हणजे ऊर्जेचा स्रोतही कमी ठेवला जातो. त्या घरामध्ये खिडक्या किंवा दरवाजेही जास्त ठेवले जात नाही. ब्रह्मस्थान म्हणजे आपल्या घराचा मुख्य केंद्रबिंदू. त्यामुळे या स्थानाची नक्कीच आपण काळजी घेतली तर घराची जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ते नक्कीच वाढते. कारण आपलं घर हे नुसतं घर नसतं तर ती आपल्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची जागाही असते. त्यामुळे ब्रह्मस्थानात या गोष्टी ज्या चुका करतो त्या टाळाव्यात आणि ब्रह्मस्थानात मोकळी आणि स्वच्छ जागा ठेवावी. ब्रह्मस्थानाबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये प्रश्न नक्की विचारू शकता. आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.